गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेता स्वामिता नाश होय चढरी पोचा मी तूपना हानुरे सुख अक्षयी घेरे सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद रमाय प्रसाद घेता स्वामिता नाश होय चढरी पोचा प्रसाद घेता स्वामिता नाश होय चढरी पोचा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येत सामर्थ्ये जिथे मानवाला मिळे मोक्षदाता तुझ्या पायरी सदानंद्रमाथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने जीव स्वानंद होती तुझी धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरी सदा नम्र माथा अगा तू वन्मथा तू अनंता तुझ्या पायरीची सदा रमाथा कैलासीच्या कारण अकारण करुणावर्णालय अखिल गुणविहार अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष परमात्मा भगवान शिव शंकराच्या नामचिंतना अवतार कार्य शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी खर्ची घातलं बुडत असे जण देखवेना डोळा या उक्तीप्रमाणे आपला देह त्यांनी चंदनासारखा झिजवला एखाद्या स्त्रीला आपलं माहेर वाटावं एखाद्या बाळाला आपलं घर वाटावं एखाद्या साधकाला आपलं अखंड विश्राम स्थान वाटावं
असं गुरुबुद्धी मठ संस्थानाची निर्मिती करून आपल्या सगळ्या लेकरांना पोर्च करून अगदी अनपेक्षितपणे कल्पनेच्या बाहेर जाऊन आपल्या अवतार कार्यातील स्वानंद सुखनिवासी लिंगायत तटस्थ ब्रह्मनिक एक चार सद्गुरू सिद्धेश्वरी शिवाचार्यजी गुरु महाराज गडगेकर यांच्या 5व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने आपण त्यांच्या चरणाची लीन होणारी सगळी सद्भक्त मंडळी पूर्ण करून 5व्या वर्षामध्ये संपन्न होत असलेला पुण्यस्मरण महोत्सव सोहळा, या सोहळ्यातील 2 नंबरची अथवा दुसऱ्या क्रमांकाची आणि प्रसादाच्या निमित्तानं प्रासादिक माझ्या हिस्साला वाट्याला आलेल्या या प्रासादिक नामसंकीर्तन प्रसंगी प्रथमतः या विश्वाचा चालक मालक पावन चरणी अनंत प्रणिपात करून ज्या मठसंस्थांमध्ये हा नामोत्सव होतोय, हा पुण्यस्मरण उत्सव होतोय, त्या गुरुबुद्धी स्वामींच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करून ज्या संत शिरोमणी संत शिवयोगी मनमत माऊलींच्या दरबारामध्ये त्यांच्या साक्षीने हा नामसंकीर्तन उत्सव होतोय, त्यांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करून अखिल विश्वाला समतेचा संदेश देणारे क्रांतिज्योती महात्मा बसवण्णाच्या पावन चरणी अनंत 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 प्रणिपात करून निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा अशी हाक ज्याला संतांनी दिली. नवे नवे गुरुबुद्धी मठ संस्थांच्या निर्मितीपासून या मठावरला ज्यांची अखंड प्रेरणा राहिलेली आहे, आपणा सर्वांचे प्रेरणास्थान त्रिकालोचनीय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली रामचोरकर माऊली यांचा प्रणिपात करून ज्यांच्या नेतृत्वामध्ये मागच्या 5 वर्षापासून मठाची आध्यात्मिक धुरा सांभाळल्या जाते, आपणा सर्वांचा हृदयस्थान प्रेरणास्थान त्रिकालोचनीय प्रातस्मरणीय सद्गुरू सिद्धदयाल शिवाचार्यजी महाराज बेटमुगरेकर महाराजांच्या पावन करून शिवाचार्यजी महाराज गडगेकर यांची समृद्ध परंपरा प्रवाहित करणारे गुरुवर्य त्रिकालोचनीय प्रातस्मरणीय हरेश्वरजी महाराज यांचे पावन चरणी अनंत प्रणिपात करून पंचप्रसिद्धी उपस्थित जपी तपी ध्यानी ज्ञानी आचार्य प्राचार्य प्रचारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष शैव संप्रदायाच्या अखंड सेवेमध्ये असणारे ज्येष्ठाचे कीर्तनकार, ज्येष्ठाचे कथाकार, ज्येष्ठाचे गायनाचार्य, ज्येष्ठाचे विनिकरी, ज्येष्ठाचे मृदकाचार्य, ज्येष्ठाचे संवादिनी वादक, महिला पुरुष भजनी मंडळ, तुम्ही सर्व या मठाचे अनुयायी आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हा कार्यक्रम ज्याच्या पुढाकारानं होतोय समस्त ग्रामस्थ गडगा सगळी गुरुवर्यांची शिष्य मंडळी आणि विशेषतः या कार्याला ज्यांचं अनमोल असं योगदान आहे, पाठिंबा आहे, अखिल भारतीय आपल्या बळावर आम्हा सर्वांना न्याय देणारी अखिल भारतीय शिवा संघटना आणि त्या शिवा संघटनेचे आपले प्रेरणास्थान सन्माननीय प्राध्यापक मनोहरजी धोंडे सर यांच्या कार्याला मनापासून अभिवादन करू. अनंत मंडळी उपस्थित आहेत, तर सगळ्यांचीच नावं घेणं वेळ याभोवत शक्य आहे. मांदियाळी गुरुवर्यांनी निर्माण केली आहे. सगळी महाराजांवर प्रेम करणारी, महाराजांच्या कार्यावर आतोनात प्रेम करणारी आपण सगळी वंदनीय, सगळी मोठी माणसं आहोत. तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी काही जणांचं नाव घेतोय, ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तर एवढं माझं कसलंच आध्यात्मिक सामर्थ्य नाही, पण कोणीतरी बोललं पाहिजे म्हणून मला या ठिकाणी उभं केले. आपल्या संप्रदायाचे भूषण आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र वीरसेवक कीर्तनकार प्रवचनकार मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय शिवभक्तपराय बालाजी भुसकर गुरुजी यांचे मी नतमस्तक होतो. माणसानं माणसाची केलेली माती 3 दिवसाला सावडायला मिळती, पण एखाद्या साऊंड सिस्टीम वाल्यानं जर एखाद्या कीर्तनकाराची माती केली तर ती कोणाच्या बापाला सावडायला मिळत नाही. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आपण देत आहात, तुमच्या सेवेला मनस्वी धन्यवाद देतो. खरं तर हा मठ, हे क्षेत्र, ही जागा सेवेचं आदर्श प्रतीक आहे.
इथं येणारे आपण सगळेजण सेवेकरी आहात, त्यामुळे एखाद्याचं नाव जरी चुकून राहिलं असेल तर बया त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे मंडळीचे रामलिंगजी अप्पा आहेत, सगळी महाराजांवर संप्रदायात प्रेम करणारे आपण सगळी मंडळी या ठिकाणी माझ्यासमोर अत्यंत शुद्ध अंतकरणाने उपस्थित समस्त लहान थोर स्त्री पुरुष आबाल वृद्ध श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराजांच्या कार्याची धुरा सांभाळणारे सर्व आदरणीय आमचे उत्तमराजे देशमुख उपस्थित आहेत. यांच्यासोबतच महाराजांचं कार्य त्यांच्या पश्चात फार नेटावर पुढे नेणारी आपण परिसरातली मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला श्री गुरूंचे नमस्कार. प्राप्त सहित प्राप्त प्रसंगी संप्राप्त वेळ नामचिंतनरूपी सेवेकरता निवडलेला घेतलेला गायलेला अभंग शैव संप्रदायातील थोर संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचा 5 चरणांचा सर्वांच्या दैनंदिन परिपाठाचा अभंग असून प्रासादिक कीर्तनासाठी विशेष रूपाने आपल्या संप्रदायामधला एकमेव अद्वितीय असा अभंग असून प्रस्तुत अभंगाद्वारे संतश्रेष्ठ लक्ष्मणजी महाराज श्री गुरूच्या कृपेची प्रसादाची महती वर्णन करतात. हात जोडून नम्र विनंती करतो सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडं पुढं सरकून बसला तर येणाऱ्याला जागा होईल. थोडं पुढं सरकून कशा कमाया जेवढं पुढे येत आहे तेवढं पुढे या. महिला मंडळाला विनंती आहे जेवढं आपल्याला पुढे येणं शक्य आहे आताच पुढे या. पुन्हा वेळ होणे. ही सगळी सेवा युट्यूबच्या माध्यमातून संबंध विश्वभर प्रसारित करणारे दिलोली येथील यादव लोकडे महालाईव्ह हे युट्यूब चॅनल आजची सेवा युट्यूबच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित करत आहे. त्यांच्या सेवेला मनस्वी धन्यवाद देतोय. हा जोडून विनंती आहे जेवढं शक्य आहे तेवढं पुढे या. मला एकच माझ्या पूर्ण पाठीमागे जी लेकरं थांबलेत नाही संस्कार सांप्रदायिक शिक्षण संस्था स्थापूर आमचे मार्गदर्शक महेशजी महाराज गिरके मागच्या 10 वर्षापासून हे संस्कार केंद्र चालवतात. माझ्या पाठीमागे उभे राहिलेली ही लेकरं भविष्यामध्ये उत्तम गायक होतील माहीत नाही, भविष्यामध्ये उत्तम कीर्तनकार होतील माहीत नाही, भविष्यामध्ये उत्तम वक्ता होतील माहीत नाही. माझ्या पाठीमागे उभे असलेली ही सगळी ताळकरी लेकरं भविष्यामध्ये डेप्टी कलेक्टर होतील माहीत नाही, ग्रामसेवक होतील, तलाठी होतील, कलेक्टर होतील माहीत नाही. पण माझ्या पाठीमागे निष्ठेनं टाळ घेऊन उभं राहिलेली लेकरं भविष्यामध्ये माणूस होतील, म्हाताऱ्या मायबापाला टाकून देणार नाही एवढं सामर्थ्य त्यांच्यात येईल. प्राप्त प्रसंगी नामचिंतनरूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला गायलेला संतश्रेष्ठ लक्ष्मण महाराज अभंग पाठ करण्यात आहे. हा अभंग पाठ नाही असा टाळकरी नाही. त्यानंतर रामदासजी गोळ्या ठिकाणी उपस्थित आहे. हा अभंग पाठ नाही असा टाळकरी नाही आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो सुद्धा
नैमित्तिक सेवा नंतर माझं भाग्य समजतोय. ज्यांच्या दिव्य मार्गदर्शनानं आपला परिसर, आपलं क्षेत्र, नवीन नवीन हे 4 राज्यामध्ये सांप्रदायिक परंपरा प्रवाहित झाली. एका वाक्यापासून आजच्या चिंतनाला आरंभ करतोय सज्जन बाबू. मानवाचा दानव होणं हा आमचा पराभव आहे. मानवाचा महामानव होणं हा एक वैश्विक चमत्कार आहे आणि मानवाचा माणूस होणं हा आमचा खरा विजय आहे. आणि या विजयासाठी त्यांनी अखंड अवतार कार्य पूर्ण केलं. अशा एका महात्म्याचा आपण उत्सव करीत आहोत. या विश्वामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहेत ऐका. एक आहे जीवात्मा, एक आहे पुण्यात्मा, एक आहे महात्मा आणि एक आहे परमात्मा. जीवात्मा, पुण्यात्मा, महात्मा आणि परमात्मा. 57 वर्षापूर्वी कौठा नामक नगरीमध्ये अत्यंत सामान्य कुळात गंगामाईच्या पोटी रामरावजी दोनतुलवार आणि गंगामाई यांच्या पोटी भगवंतांनी एक रत्न पाठवलं. खरं तो देश, ती भूमी, ती माती एखाद्या श्रीमंतामुळे धन्य होत नाही. एखादं गाव, एखादं ठिकाण फार मोठ्या कलावंतामुळे धन्य होत नाही, पण एखादं ठिकाण शिवभक्तामुळं नक्कीच पवित्र होते. कौठा हे त्याचपैकी एक पवित्र क्षेत्र आहे जिथं शिवभक्तांना अवतार घेतला. खरं तर माझ्या सारख्यानं लिंगैक्य सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांच्या कार्याचं वर्णन करणं म्हणजे एखाद्या काजव्यानं सूर्याचं वर्णन करण्यासारखं आहे. काजव्यानं सांगावं का सूर्याची प्रखरता एवढी आहे, किती मोठा झाला तर काजवा सांगू शकेल की सूर्याची ताकद काय. काय वर्णू मी महिमा त्याची शिव शिव जो बदला शब्द रूपाने जन शिव शंकर शब्द रूपाने जन शिव शंकर हृदयामध्ये शिरला. हे जे ग्रामस्थ, ही जी संघटना, हे जे सगळे मिळून हा जो पुण्यस्मरणाचा उत्सव साजरा केला ना, तिथे सांगते अनिल महाराज सेवाळकर मनमती पुराणी या ठिकाणी होत आहे की वेळेप्रमाणे जाईल तर आपल्याकडे एकदाच गोंधळ नको म्हणून मी काही जणांना मागे ठेवले होता. सीओची सही शेवटी असते, सुरुवातीला होत नाही. ही जी सगळी वडीलधारी किंवा साधन मंडळी आहेत, या सगळ्यांनी हा जो पुण्यस्मरणाचं कार्य या ठिकाणी करू घातले. त्याच कार्याचा, त्याच परंपरेचा आपण एक छोटासा हिस्सा व्हावा एवढेच करता आलोय. आता आलोय एवढ्या गर्मी तर थोडंसं कीर्तनच करून जायला काय हरकत आहे. विचारलं महाराज, एखादी व्यक्ती आली गेली, कार्य केलं, संपली,
त्यांच्या पश्चात त्यांचा पुण्योत्सव का करावा? ती 4 प्रकारचे वर्ग आपल्या समोर मांडलेत. मला महाराजांच्या कार्याकडे द्यायचं. एक असतो जीवात्मा, सामान्य जीव, तुम्ही आम्ही. एक असतो पुण्यात्मा, जो साधक स्वतःपुरतं पुण्य करतो, पुण्याच्या बळावर आपल्याला हवं ते मिळवून घेतो, पुण्यात्मा. तिसरा आहे महात्मा. या विश्वात तिसरा वर्ग आहे महात्मा. महात्मा काय करतो? महात्मा इथं येतो, पण महात्मा आपल्या पुरता मर्यादित राहत नाही. महात्मा स्वतःपुरतंच पुण्य करून स्वर्गाची प्राप्ती करून घेत नाही, तर महात्मा काय करतात? विना उद्धराया त्या भूतलावर येतात. कशासाठी येतात? संत लक्ष्मण माऊली सांगितले, सज्जन ते आले. सज्जन इथं येतात, सज्जन नाम महात्मा, महात्मा इथं येतात. कशाकरिता? विना उद्धराया अवतार. एक काळ होता, नाही आम्हाला विभूती माहित होती, परमहंसचे तर लांबच राहिला नाही, आम्हाला सिद्धांतिकामध्ये तर कोणतं मिळत काही राहिला. इष्टलिंग पूजा माहिती नव्हती. कोसो मैलावर एखाद्या खेडेगावामध्ये एखादे कोणतरी वयोवृद्ध बाबा लिंगाची पूजा करत असतील, त्या काळाची परिस्थिती. शिवभक्ती लोप झाली, शिवभक्ती लोप पावली होती. अशा काळामध्ये महात्मा अवताराला येतो. एक महात्मा आले 12व्या शतकामध्ये, महात्मा बसवेश्वर महाराज. आणि एक महात्मा अवतार आले 20व्या शतकामध्ये, कौठा नामक होते. मला दोन्हीच्या कार्याची तुलना करायची. गडगेकर अप्पांचं कार्य अवर्णनीय आहे. एखादा म्हणत असेल ना, मी गडगेकर महाराजांचं पूर्ण चरित्र सांगतो, भाद्रा
एखाद्यानं समुद्रामध्ये उडी मारावी आणि बाहेर येऊन सांगावं समुद्र 100 फूट खोल आहे. समुद्र 100 फूट खोल नाही, तुझी कुवत आहे फक्त 100 फुटापर्यंत. समुद्र अगाध अगणित आहे, अवर्णनीय आहे. महाराजांच्या कार्याची सुरुवातच करणं शक्य नाही, शेवटही शक्य नाही. संप्रदायासाठी एक विधान बोलून जातो, जबाबदारीनं बोलतोय, रेकॉर्डिंग सुरू आहे युट्यूबला. आजच्या माझ्या कीर्तनातून मी कोणत्याही इतर शिवाचार्यांच्या कार्याबद्दल एक शब्दही बोलणार नाही. एखादा शब्द तुम्हाला वाटला तर असा कोणी गैरसमज करून ठेवू. मी आज राष्ट्रसंतांच्या कार्याची आणि सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांच्या कार्याची तुलना करणार नाही, कारण राष्ट्रसंतांचं कार्य त्यांच्या लेवलला दिव्य आहे, त्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. पण सिद्धेश्वरलिंग शिवाचार्यजी महाराज गडगेकर यांचं कार्य अलौकिक आहे, ते सांगणं सुद्धा शक्य नाही. मृत्यू लोक आहे. महात्मा तिसऱ्या क्रमांकाला आले, कशासाठी आले? मार्ग दाखवण्याकरता. मला दोन्ही महात्म्यांची थोडी तुलना करायची आहे. एक जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचं 12व्या शतकातलं कार्य आणि सद्गुरू लिंगैके सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांचं 20व्या आणि 21व्या शतकातलं कार्य. दोन्ही कार्याची मला थोडी तुलना करायची. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी एक ईश्वरवाद नावाचा वाद मांडला. एक ईश्वरवाद. त्यांनी सांगितलं की या विश्वामध्ये एकच देव माना, एकोहम बहुश्याम. एकदा जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांना तहान लागली. बाबाला सांगितलं, बाबा मला तहान लागली, थोडं पाणी मिळेल का? त्यांचे वडील एका ठिकाणी असे खड्डे करू लागले, छोटे छोटे छोटे. एक खड्डा केला पाणी निघणार, दुसरा खड्डा केला पाणी निघणार, तिसरा खड्डा केला पाणी निघणार. 8-10 खड्डे केले, शेवटच्या खड्ड्यात थोडं पाणी लागलं. जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी बालवयामध्ये आपल्या बाबाला सांगितलं, बाबा छोटे छोटे 10 खड्डे करून बेजार होण्यापेक्षा एकच जर खोल खड्डा खोलला असता तर एकाच वेळेला पाणी लागला. एक ईश्वरवाद या विश्वाला देणारे पहिले महात्मे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आणि त्यांच्याच न्यायानं त्यांचीच परंपरा प्रवाहित करणारे व्यर्थ खट
इथं जर जेवढं पाक होईल ना त्याला आता मग राज्यामध्ये किंवा देशामध्ये कुठे ठेवू शकतो. एक ईश्वरवादाची संकल्पना मांडली. लहानपणी आम्ही कापूस वेचायला जायचो. जसे कापूस लहान होतो एक कुंची असायची. कुंची लहानपणी आपण कापूस वेचायला जायचो. कुंची असायची. त्या कुंचीत कापूस वेचायचो. कधी कधी शर्टिंग करायचो. मोठा दगाळा बगळा शर्ट घालायचो आणि त्या शर्ट एक बटन रिकाम करून त्याच्यात कापूस ठोकायचो. पण लहानपणी आम्ही जेव्हा कापूस वेचायला जायचो एका हाताला पकडल्यावर त्याचा सगळा कापूस नाही वेचायचो. बलक म्हणतात त्याला आमच्या इकडे आपल्या खेळ भाषेमध्ये. मोठे मोठे पद घ्यायचं पुढं पडायचं आपलं भलं करून घ्यायचं. आम्हाला अशी सवय लागली. जिकडं थोडं बरं वाटलं जिकडं थोडं फार काहीतरी पाकिट तिकीट चांगलं केलं तिकडं फिरणारे आम्ही. पण या विश्वामध्ये या संप्रदायामध्ये एक असे महात्मे होऊन गेले. अवतार काही संपवलं नाही. कधी तर देवतांचं नाव घेतलं किंवा शिव सोडून इतर तत्वाला त्यांनी कधी स्पर्शही केला नाही. एखादी पतिव्रता स्त्री जशी आपल्या नवऱ्याला सोडून इतरांची कल्पना करू शकत नाही त्याप्रमाणे महाराजांचं कार्य होते. तर येते क्रांतिज्योती महात्मा बसवण्णांनी एक ईश्वरवाद मांडला. तीच परंपरा अत्यंत नेटानं सद्गुरू सिद्धेश्वरी शिवाचार्यजी महाराजांनी अवतार कार्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपासली. खरं तर आम्ही याच मठामध्ये घडलो. पहिलं कीर्तन इथंच केलंय. विकासजी महाराज साक्षीला आहेत. बाळू जाणे साक्षीला आहेत. बघा महाराजांचं कार्य अलौकिक दृष्ट्या किती दिव्य होतं ते. एक ईश्वरवाद महात्मा बसवेश्वरांची संकल्पना महाराजांनी पुढे नेली. मला बोलायचं. दुसरा भाग होता अनन्यता. एका शिवाशिवाय दुसरं त्यांना काही सुचत नव्हतं. बेलदारला गेलो होतो आम्ही महाराजांसोबत. बेलदार नवीन सत्ता सुरू झाला होता. प्रसादाला बसलो. महाराजांच्या बाजूला आम्ही बसलो. एक लहान मुलगा मृदंग वाजवायला शिकत होता. शुभम दिगंबर माली पाटील मांजरकर. तो तिथं आला बसला. प्रसाद घेणार श्लोक झाला. महाराजांनी त्याला विचारलं लिंग आहे का कडे. त्या लेकराच्या गळ्यामध्ये लिंग नव्हता. महाराजांनी भरल्या ताटावरून त्या लेकराला उठवलं. आम्हाला थोडं वाईट वाटतं. पण ज्यावेळेस आम्ही आत्ता अभ्यास करतोय आत्ता कुठं संप्रदाय फिरतोय महाराजांसारखी अनन्यता असणारे कदाचित दुसरे कोणीतरी आचार्य ऐकण्यात पाहण्यात असतील. एखादे महाराज घरी आल्यानंतर काय विचारतील. आम्ही हवलगेट अलीकडे कोणतं गाव चैनपूरला गेलो. महाराजांच्या सोबत एका घरी मंदिराचा कार्यक्रम झाला. घरी गेल्यानंतर बसल्यावर त्या माऊलीनं सांगितलं महाराज माझ्या मुलीचं लग्न जमलंय. कुठं दिला महाराजांचा आता कमी आवाजातला बोलण्याची पद्धत. त्या माऊलीने सांगितलं महाराज आंध्रामध्ये दिलोय. आता मला सांगा एखाद्यानं तुम्हाला सांगतं एखादी माऊली की माझ्या मुलीचं लग्न जमलंय तुम्ही पहिला प्रश्न काय विचारला असता. मुलगा काय करतो विचारता. मुलाला शेती किती आहे. मुलाला भाऊ किती बहिणी किती प्रॉपर्टी काय आपण सहज विचारतो. पण मागे साक्षीदार आहे. महाराजांनी एकच प्रश्न विचारला कुठं दिला. आंध्रामध्ये. गळ्यात लिंग आहे ना त्याच्या. प्रेमे जुळ
एकच तत्व बसलं होतं, ह्याला म्हणा अनन्यता. आम्ही नको नको तिकडं तरुण येतो, फिरून येतो, हा भाग वेगळा, पण शेवटपर्यंत ज्यांनी शिवभक्तीची कास, शिवभक्तीचा प्रचार प्रसार सोडला नाही. एक महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात जे कार्य केलं तेच कार्य सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज गडगेकरांनी केलं. त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. अनन्यता आहे, एकीश्वरवाद आहे, एकनिष्ठा आहे आणि प्रचार प्रसाराची अखंड तळमळ आहे. महाराजांची वैयक्तिक काळजी होते. आणि आता आपण ज्या मठामध्ये बसतात, मला वाटते या शैव संप्रदायाचा, आपल्या या देशाचा एकमेव असा हा गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान एकमेव असा संस्थान असेल ज्या संस्थानातून देशातल्या कोणत्याही इतर मठांपेक्षा जास्त कीर्तनकार बाहेर पडले. काय मत आहे? वक्ते बाहेर पडले असतील असं भाषण ठोकणारे, एखाद्या तत्वज्ञानाच्या विद्यापीठामधून PhD प्राप्त केलेले लाखो विद्यार्थी बाहेर पडले असतील, पण कुठं एक वर्षाचा सप्ताह करण्याचं औदार्य असणारा एकच महात्मा सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य. एक वर्षाचा सप्ताह. महाराज काय तळमळ असेल समाजासाठी, काय तळमळ असेल. नंदगावचे बरेच जण इथं आहेत. नाही आम्हाला परमरहस्य माहीत होतात. परमरहस्यात किती अध्याय आहेत माहीत नव्हतं. परमरहस्याची पहिली ओवी काय आहे माहीत नव्हती. किती अध्यायाला 7 दिवसामध्ये कसं बसवावं काहीच कल्पना दिगंबर पाटील साक्षीदार आहेत. आणि कळस पूजा कशी मांडावी याचं ज्ञान आम्हाला नव्हतं. एक नंदगाव नाही, असंख्य लाखो हजारो गाव असतील ज्या गावात स्वतः महाराजांनी जाऊन एखाद्या व्यक्ती त्याची व्यवस्था झाली असेल, गाडीची व्यवस्था असेल नसेल, अहो रात्र केवळ शिवभजनाचा, शिव संप्रदायाचा आणि शिव आगमाचा प्रचार करणारे एकमेव महात्मे, सर्वोत्तम महात्मे म्हणून आपण महाराजांकडे पाहूया. आता आपण ज्या मठात बसलो उभा आहात ना, मला बोलू द्या. ऐका, एक वाक्य धारणाचं करतो. इतर मठ, इतर सगळ्या संस्था, तिथं काय होतंय मला सांगायची गरज नाही, पण हा एकमेव असा मठ आहे आपल्या संप्रदायातला जिथं मागच्या लोकांना पुढे यायची संधी मिळाली. कळतंय का? मागचे काय काय ठिकाणी मागच्याला पुढे जाऊ देत नाही. का होतंय सर? मागच्यांना पुढं जाऊ देत नाही, पुढं जाऊन बसले दुसरे येऊन पुढे बसतात. पण हा एकमेव असा मोठा विश्वासला म्हणा किंवा आपल्या संप्रदायातला म्हणा जिथं नेक्स्ट बँकला फर्स्ट बँकवर बसायची परमिशन मिळाली. का? राजे महाराज साक्षी आहे. मी मृदंग वाजवायचो, माझ्यावर घेऊन बोलतो, बाकी त्याचं काय सांगू. 108 वर्षाचा सप्ताह सुरू होता. सहज भजन करावं, कीर्तन ऐकावं म्हणून मी, जनार्दन बेंद्रीकर, विकास महाराज बोले, बाळू जाणे, भगवान पाटील बेंद्रीकर, सुनील बेंद्रीकर, मांजरम बेंद्रीवर इथं आलो. रात्री 8:15 वाजता अंधार घुडूक ये कोणीतरी विनेकरी मंदिराच्या समोर विना वाजवत थांबले होते. महाराज झोपले होते. बरोबर. आम्ही परेशान झालो. आम्हाला वाटलं रुपावळी सुरू झाली असेल, आमच्याकडे जाऊन विना घ्यावा, आपण सुरू करावं, मृदंग वाजवा. मला मृदंग वाजवायचा नाद होता. इथं आलो महाराज. मी जीन्स पॅन्ट टी शर्ट वरचा हिरो टाईप जनार्दनराव नेमकं गायला सुरू केले होते. अंधार आलो, दर्शन घेतलं महाराजांचं. त्या विनेकराचं दर्शन घेतलं. त्या महाराज झोपले, बोलू नका. आम्ही काहीच आवाज केला. आम्हाला नक्की कळालं त्या दिवशी ज्यांची कीर्तन सेवा ज्या गावचा प्रसाद होता त्या गावात कोणीतरी शिवायचं झाल्यामुळं ती मंडळी 4-4:30ला निघून गेली. संध्याकाळचा कार्यक्रम जवळपास रद्द झाला होता. आणि आलो हळू, पाया पडत निघून जाणार. गेटला गेलं की मधून आवाज आला.
चालणार का रे? बरोबर. आम्ही आवाज केला नाही, मोठ्यानं गरजा केला नाही, काहीच नाही. महाराजांना कसं कळालं असेल? संत सर्वज्ञ असतात, त्यांना भूतकाळ कळतोय, वर्तमान कळतो, भविष्य काळ कळतोय. आपल्याला मागच्या मंगळवारी कोणती भाजी केली आठवत नाही, आठवत आहे? संत त्रिकाला बाधित ज्ञानी असतात. चालणार का रे? आम्ही फक्त बोललो. महाराज उठले, टीव्ही सांगितलं हो महाराज बरोबर यायचा. आम्ही सगळे 5-6 जण मध्ये गेलो. महाराज उठून अगदी फ्रेश. आम्हाला वाटलं डोळा लागला असेल महाराजांनी एकच वाक्य बोललो, अजूनही माझ्या कानात ते वाक्य तुमचे बघा, म्हणजे मनमत माऊललेलाच आपली तळमळ असते. आजचं कीर्तन एका दुर्घटनेमुळे कॅन्सल झालं, पण मनमत माऊलीला काळजी. मला कीर्तनकार गायक वादका सकट त्यांनी पाठवून दिले. महाराज बोलले. आम्हाला आता आश्चर्य वाटतं, काय करावं? चला म्हणजे आपण कीर्तन करूया. महाराज उठले, फ्रेश झाले, बाहेर आले आणि मला आता कीर्तन कोण करणार? जनार्दनला आमची छती. जनार्दन तुमचे चांगलं गाऊ लागलं होते. मी म्हटलं जनार्दनला करूया, चांगला गातोय, पाठांतर आहे त्यांना. जनार्दन माझं एक मुख्यचं प्रवचन ऐकलं होते 15-20 मिनिटाचं. गुरुवारी यांनी मुख्यला माझं एक प्रवचन आयोजित केलं होतं, ते प्रवचन आहे. जेव्हा म्हणला महाराज आपल्याला बोलायचं सांगू का? म्हणला मी रात्रभर गातो, पण मला माईकवर चला भजनाची वेळ झाली एवढं सुद्धा म्हणणं शक्य नाही. माझी विनंती आहे तुम्हाला याचं मग आपला कीर्तन करायला. मी जीन्स पॅन्ट टी शर्ट म्हणलं महाराज आता अन्याय करू नका लेकरावं. मी आणि कीर्तन नाही बघा पाच, तुम्हाला कीर्तन करावं लागेल. महाराजांचे वाक्य अजूनही बाळूजाणे आपण बसणार का? तुम्हाला म्हणलं महाराज मला काहीच येत नाही, कसं कीर्तन करू? तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे श्री गुरु सारिखा आपण सारिखे करीची तात्काळ. मी काय सांगतोय लक्षात ठेवा. इतर मठामध्ये, इतर विद्यापीठामध्ये काय होतंय, इथं मात्र मागच्यांना पुढे यायची संधी मिळते आणि एकमेव मठ आहे जिथं मागे असणाऱ्यांना पहिल्या लाईनला बसायची संधी मिळाली. महाराजांनी स्वतःचं उपकरण आणलं, मला धोती त्यांनी नेसवली. आम्हाला परिसर आहे मी म्हणतो महाराज धोती नेसवलं, पण ह्याचं काय? काळजी करू होते मग म्हणले. महाराजांनी स्वतः मला त्यांचा फेटा बांधला, जो अजूनही माझ्या कपाटामध्ये साफ होता. बँक बॅलन्स किती आहे माझं काही देणं गेलं नाही, माझी प्रॉपर्टी किती आहे काही देणं गेलं नाही. पण आजही सिद्धेश्वरी शिवाचार्य महाराजांनी माझ्या डोक्याला बांधलेला फेटा अजूनही माझ्या कपाटात आहे. मी परवा घर बदललं, घर बदलताना त्याला अजूनही निष्ठेला घेऊन नवीन घरी मी ठेवले. संतांचे एवढे, श्रीगुरूंचे एवढे उपकार असतात. आज मी जे काही बोलतोय ना महाराज, ह्याच्यामध्ये माझं एक टक्काही नाही. जे काही आहे, जे काही बोलतोय बोबडे बोल, ते सगळी लिंगायचे सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज गडगडे यांची कृपा आहे. हा मठ मागच्याला पुराण्याचं काम करतोय. माझ्या घड्याळाकडे लक्ष आहे. तुम्ही फायदा देऊ नका. हल्ली महाराष्ट्रात घड्याळाचं काही सल्ला झालं कळायचं बसावं. जीवात्मा ज्याची पुण्यतिथी होत नाही, आम्ही जंगम असल्यामुळे आमच्याकडे माणसं येतात. बाबा आम्हाला म्हणतात महाराज आमच्या बाबाची पुण्यतिथी कधी हे सांगा बरं. बाप तुझा प्रॉपर्टी तू खाणार, त्याचं धन तुझ्या नावावर, तू महाराजाला विचार बापाची पुण्यतिथी कधी आहे. समजावं ज्याची पुण्यतिथी त्याच्या पोरांच्या लक्षात नाही, समजावं हे सामान्य जीव आहे. खरं तर जायचं सगळ्यांना आहे. हा मृत्यू लोक आहे, मृत्यू लोक. या मृत्यू लोकांचा एक नियम आहे, महाराज आपल्याला देहरूपानं सोडून गेले, काळजी करू नका, कारण ह्या सृष्टीचा नियम आहे. करावी सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर गुरुमाऊली तालमन झालेले आहे. एकदा प्रेमान आपण गुरुमाऊलीच्या नावानं भजन करू. हात वर करा सगळे. गुरुदेव
अक्कलकोट निवासी लिंगायतचे सिद्धेश्वरी शिवाचार्यजी महाराज गडगेकर यांच्या अवतार कार्याच्या पश्चात गुरुबुद्धी मठ संस्थांचा आध्यात्मिक पूर्णधुरा कृपा ज्यांच्या माध्यमातून आमच्यावर होत आहे असे त्रिकालवर्गीय प्रातस्मरणीय सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य गुरुमाऊलींचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी त्यांच्या चरणी अनंत प्रणिपात करतो आणि महाराज अशी बुद्धी देतील त्यांच्याच कृपेच्या बळावर आवडलं थोडंसं कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. आता मला टॉपिक टाकायला हरकत नाही. आता पण थोडा मध्ये संकल्पित वेळेमध्ये सेवा पूर्ण करायची आहे का. जीवात्मा, पुण्यात्मा, महात्मा आणि परमात्मा हे चार शब्द आपण वारंवार ऐकत आहात. ज्याचं पुण्यस्मरण त्याचे लेकर करत नाही तो सामान्य जीव समजा जीवात्मा. मुलगा विचारतोय महाराजांना आमच्या बाबाची पुण्यतिथी कधी. समजावं भाद्राचा जन्म वाया गेला, शिवभक्ती नाही केली, व्यर्थची नवरी माऊली. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे. लाभ लाभो पैसा गमवता. पहिला वर्ग जीव, जीवात्मा. दुसरा वर्ग पुण्यात्मा. पुण्यात्माचं पुण्यस्मरण होते पण कोण करतंय त्याच्याच घरचे करतात, बाकी कोणी करत नाही. ज्याचे घरचे माणसं त्याचं पुण्यस्मरण करतात समजावं तो पुण्यात्मा. आणि ज्यांचं पुण्यस्मरण 4 राज्याचे लोक मिळून करतात त्यांना म्हणा महात्मा. परमात्मा अविनाशी तत्व आहे त्यामुळे परमात्म्याच्या पुण्यस्मरणाचा विषयच होऊ शकत नाही. परमात्मा हा अविनाशी तत्व आहे. या विश्वाचा जर बारकाईने विचार केला तर 2च प्रकारची वर्ग पाहायला मिळतात. आता माझ्या अभंगात मी प्रवेश करतोय. एक वर्ग आहे कृतज्ञ आणि एक वर्ग आहे कृतज्ञ. कृतज्ञ कोण आहे. जो आपल्यावर उपकार असणाऱ्यांची त्या उपकारांची ज्याला जाणीव आहे त्याला म्हणा कृतज्ञ. आणि एक असा वर्ग आहे जो त्याच्यावर जो उपकार करतो त्या उपकाराला तो विसरतो तो म्हणा कृतज्ञ. कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतम जाणती कृतज्ञ. जो केलेल्या उपकाराची जाणीव ज्याला आहे त्याला म्हणा कृतज्ञ आणि केलेल्या उपकाराची ज्याला जाणीव नाही त्याला म्हणा कृतज्ञ. 2 प्रकारचे वर्ग आहेत. आपल्या मानवी देहावर तिघाचे अनंत उपकार आहेत. पहिले उपकार आहेत भगवंताचे. पवित्र असा नरदेव दिला महाराज. काय किंमत आहे या नरदेहाची. विचारा नामेला डॉक्टर राहायला जाऊन एक डोळा जर खराब झाला तर तसाच दुसरा डोळा मिळवायला किती रुपये लागतील. शक्यच नाही महाराज. हजारो करोडो रुपये मध्ये याची किंमत आहे. भगवंताचे अनंत उपकार माना. एकाने मला विचारलं महाराज देवाच्या मंदिरात जावं का नाही. मी म्हणलो 1 टाइम नाही 2 टाइम जावं. तो मला म्हणाला जाऊन काय मागावं. मी म्हणलो वेड्या मागायसाठी मंदिरात जायचं नाही तर मंदिरात ह्याच्यासाठी जायचं की त्यानं जे काही अनमोल दिलंय त्याचे उपकार व्यक्त करण्याकरता मंदिरात जावं. भगवंताचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. पहिले उपकार देवाचे. दुसरे उपकार आहेत संतांचे अथवा गुरुचे. आपण देह मिळाला आपण हा कशासाठी खर्च घालायचा. आपल्याला ज्ञान नव्हतं, आपल्याला कळत नव्हतं कोण मी कोण आहे याचं ज्ञान नव्हतं. पण सद्गुरू सिद्धेश्वरी शिवाचार्यजी महाराजांनी आपल्याला ज्ञान करून गेलं. तू साक्षात केरळ सर्व
माझा मीच कोण न कळे मदती. अरे मीच कोण आहे मला कळत नव्हतं, पण सद्गुरूंनी सांगितलं तू साक्षात भगवान शिव आहे. महाभूत एक रुद्र भगवान येर सर्व जाण अंश त्याचे. संतांचे उपकार आहेत. आणि तिसरे उपकार मात्या पित्यांचे आहेत. आज आपण मात्या पित्यांना थोडं तात्पुरतं बाजूला ठेवूया, भगवंताचाही विषय आजच्या थोडा बाजूला ठेवूया. पण आज आपण ज्या महात्म्यांचा, ज्या संतांचा, ज्या गुरुचा पुण्यस्मरण उत्सव करत आहात त्या गुरुप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करीत आहोत, त्यांचा पुण्यस्मरण उत्सव करत आहात. मग ज्या गुरुचा आपण उत्सव करत आहात, ज्या गुरुचा पुण्यस्मरण आपण करत आहात, त्या गुरुची जर कृपा प्रसाद जर आपल्याला प्राप्त झाला तर त्या प्रसादाचं महत्व काय राहील? गुरु. आपण मागच्या 5 वर्षापासून श्री गुरूंचा पुण्यस्मरण उत्सव साजरा करत आहोत. मग ज्या गुरूचा पुण्यस्मरण उत्सव आपण साजरा करत आहोत त्या श्री गुरूची कृपा नाम प्रसाद मानवी जीवनामध्ये विशेषता प्राप्त करते. आपण सर्वजण एका साध्यानं प्रेरित आहोत. आपल्या सगळ्यांना अक्षय सुखाची प्राप्ती आणि अत्यंत दुःखाची निवृत्ती हवी. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी पाहावे ना जीवे, माझा सत्यानाश व्हावा असं कोणाला वाटतं ह्या तोल करावा, माझा हिडगा लागावा, माझं सगळं ह्यावरती बेभाव जावं असं कोणालाच वाटत नाही. का रोग आवडे रोगिया, का दारिद्र्य या, रोग व्हावं वाटतंय, दारिद्र्याचा प्राप्त व्हावं वाटतंय, आपल्याला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. आपण सगळे सुखाच्या प्रेरणेने प्रेरित झालेली साधक मंडळी आहोत. आपले 2 ध्येय आहेत. एक अक्षय सुखाची प्राप्ती, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती. या दोन्हीचा हेतू एकच होतो, त्याचं नाव मुक्ती. मुक्ती मिळाली, पुन्हा मुक्तीच्या 2 क्लुप्त्या सांगितल्या. एक आहे विदेह मुक्ती, एक आहे सदेह मुक्ती. महात्मा कधीच मरत नाहीत. तुम्हाला काय वाटते? सिद्धेश्वरलिंग शिवाचार्यजी महाराज गेलेत असं वाटतंय का तुम्हाला? अजिबात नाही महाराज. जरी ते देहरूपानं गेलेत असं तुम्हाला वाटत असलं तरी आताही आजही महाराज या मंडपात आहे. महात्मा कधी जात नाही, जातो तो सामान्य जीव. आपल्याला जावंच लागणार आहे महाराज.
मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान, तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए, रहाना नामो निशान रे बंदे, झूठी तेरी जान रे, मत कर तू अभिमान। मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगवू नको तुझ्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले। ते जीवनपणाच्या बाबतीमध्ये ठीक आहे, पुण्यात्मा महात्मा जात नाहीत महाराज, अजूनही सिद्धेश्वरी शिवाचार्यजी महाराज या मठामध्ये वास करत आहेत. आता ते तुम्हाला दिसतात की नाही हा तुमच्या दृष्टीचा दोष आहे, पण माझं स्पष्ट मत आहे अजूनही महाराज चित्त बसले. ते प्रेमक चलू दे, थांबू नको, अजून थोडा वेळ कर. महाराज म्हणत आहेत रामदास छान गायला, अजून गा. संतोष फार सुंदर वाजवत आहे. खरं तर महाराजांकडे कला नव्हती अशा प्रकारचा. महाराज सुंदर मृदंग वाजवायचे. आम्हाला वाटायचं महाराज जेव्हा मृदंग वाजवायचे त्या मृदंगाची कीव यायची, एवढा हात तळून पडायचा. का बरं? महाराज गायन करायचे, महाराजांचं अखंड पारायण सुरू असायचं. असं क्षेत्र नव्हतं धर्मक्षेत्रातलं, असा विषय नव्हता अध्यात्म क्षेत्राचा की जे महाराजांना जमत नव्हता. वेळ प्रसंगी स्वतःच महाराज कीर्तन करत मृदंग वाजवायचे. त्याचा मृदंगच नव्हता, महाराज स्वतः मृदंग वाजवत कीर्तन केलेत म्हणे. असे अनेक किस्से आहेत. महात्मा जात नाही, त्याच गुरुच्या कृपेची प्रसादाची महती गातात. गुरु प्रसादाची थोड. आपल्याला मुक्ती पाहिजे, मग मुक्ती मिळते कशी? परमहंस ग्रंथामध्ये एक ओवी आली, ती ओवी सांगून पुढे जातो. त्या मुक्तीचे महत्व सांगताना एक ओवी आली. श्री गुरुविन मुक्ती नाही, वेद गरजे ऊर्ध्ववाही, मुक्ती दाता श्री गुरु पाही, मम रूप जाणिजे. साक्षात परगौरी समाजामध्ये भगवान शिव परमात्मा जगन्माता पार्वतीला सांगतात, हे पार्वती, अगं माझी अडचण आहे. ईश्वर आहे पण अडचण आहे. काय अडचण आहे? मनावरती लोकांना जाता येते, पण दोनच कारणासाठी. ईश्वर इथं येतात, परमात्मा येतात, पण दोघांसाठी. कोणासाठी? नाय साधूनाम विनाशायाच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परमात्मा इथं येतो दोघांसाठी, फक्त सज्जनासाठी आणि दुर्जनासाठी. सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा संवाद एवढ्याकरता परमात्मा अवताराला येतात. आपल्यापैकी आता सज्जन कोण? हात वर करा. आपल्यापैकी या आता मठात बसलेल्या श्रोत्यांपैकी, माझ्या सतत म्हणतोय, आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कपिल करते होय. किती लोक म्हणता म्हणता उलट्या मारून बेजार केलंय. हिंमत नाही मला, हिंमत नाही. मान्य करू, लहान असताना एखाद्याची पेन चोरून घेतला असता, तुमचं मन तुम्हाला ताकीद देत असं, तुम्ही सज्जन नाही, हात वर करायची हिंमत नाही. मान्य करू, सज्जन नाही. लॉकडाऊन ना तुम्ही आता तुम्ही तर आखरे आहात. आता मी तुम्हाला जगभर फिरत असतो, ज्याला तुम्ही साधे थोडेच आहात. उलट देश मानून मिळेल आहेत गडग्यापुरते. तिथं सज्जन कोणीच नाही. मान्य करू, म्हणजे परमात्मा आपल्यासाठी येत नाही. मान्य करू. पुढचा प्रश्न विचारतो, आपल्यापैकी दुर्जन कोण आहे सांगा. तर आता काय सज्जन नाही, मान्य बाबा. एखाद्या माहिती उष्ण पीठ आणून तिला दिलंच नसतात, मान्य करू. आता दुर्जन कोण आहे? हात वर करायला काय असं काय? तुम्हाला सज्जन म्हणावं, 45 वर्ष असताना हात तिकीट काढून तुम्ही मनोसामीच्या वाऱ्या करता. आणि तुम्हाला दुर्जन म्हणावं तर एवढे कामधंदे करून इथं मठामध्ये येऊन कीर्तन आहे. तर तुम्हाला दुर्जनही म्हणून फायदा नाही, सज्जनही म्हणून फायदा नाही. आपली परिस्थिती अशी झाली, इधर ना उधर बीच में. आपल्यासाठी परमात्मा प्रत्यक्ष येऊ शकत नाही, म्हणून भगवान शिवजी जगन्माता पार्वतीला सांगतात, मी श्री गुरुच्या रूपानं जातो आणि ज्यांना मुक्तीची गरज आहे ते मुक्ती मी त्यांना प्रदान करतो. सद्गुरु सिद्धेश्वरी शिवाचार्यजी महाराज भगवान शिवशंकराचाच अंश असणारे आपल्या गुरुच्या रूपाने इथं आले आणि आपल्याला कृपेच्या माध्यमातून
माध्यमातून, प्रसादाच्या माध्यमातून त्यांनी तो प्रसाद आपल्याला दिला. तो प्रसाद कसा आहे? महिमा आहे त्याची, श्रेष्ठ आहे, भारी आहे. एकाने विचारलं, महाराज जो प्रसाद, त्याची कृपा एवढी भारी आहे, आणि जर समजा तो जर प्रसाद आपण घेतला तर कुठंच प्रशिक्षण नाही, कुठल्या संगीत क्लासला नाही. आमची संगीत कला हीच, आमचं कीर्तन पिठाचं क्षेत्र हेच. खरं सांगा, सद्गुरू सिद्धेश्वरजी शिवाचार्यजी महाराज शैव संप्रदायाचे हेडमास्टर होते. त्या श्री गुरुची कृपा नाम प्रसाद प्राप्त झाल्यावर त्याचा परिणाम होतो. आपण सगळेजण बुद्धिवादी मानतात, एक विचार मानतोय, 2 मिनिटांमध्ये मध्यंतर घ्यायचे. भारतीय तत्वज्ञानाने अथवा वैज्ञानिकांनी नवीन जगातल्या सगळ्या वैज्ञानिकांनी एक सिद्धांत मान्य केलाय, मांडलाय. त्या सिद्धांताचं नाव आहे परिणामाचा सिद्धांत, ट्रान्सफर कन्सेप्ट. वैदिक तत्वज्ञान भारतातला असो, बाहेर देशातले तत्वज्ञ असो, नवे नवे भारतातले वैज्ञानिक असो अथवा इतर देशातले वैज्ञानिक असो, त्यांनी एक सिद्धांत मान्य केलाय, त्याला म्हणा परिणामाचा सिद्धांत. तो सिद्धांत असा आहे, या विश्वात आलेल्या प्रत्येक गोष्टीचा या सृष्टीवर काही ना काही परिणाम होतो. तो परिणाम कधी दृश्य असतो, कधी अदृश्य असतो. तो परिणाम कधी विधायक असतो, कधी विघातक असतो, पण परिणाम मात्र होतो. कशा कशाचा परिणाम होतो, एक सूत्र आपल्या समोर मांडतो बघा. अंतुरी कस्तुरी चंद्रचंद्रौष धूप दीप रूप भूप पदार्थ दृश्या दृश्य पदार्थ समुदाय
पहिलं सांगितली अंतुरी. अंतुरी म्हणजे अस्तुरी असा सुद्धा शब्द आहे मराठवाड्यामध्ये. अंतुरी म्हणजे बायको. बाईचा परिणाम होतो का? अरे लहानपणी आईच्या अन्नाशिवाय ह्यांना कोणाचंच अन्न गोड लागत नाही. आईला सोडून 1 मिनिट राहत नाही. आणि लग्न झाले की आता काय बदल होतो भारतात. ज्या आईमुळं हा राहू शकत नाही त्याच आईला एखाद्या वेळेस घराच्या बाहेर काढतो. बाईचा परिणाम होतो त्याला. आता एकही युग नाही ज्या युगामध्ये बाईनं परिणाम केला नाही. कोणत्या युगामध्ये रेणुका मातेनं परिणाम केला. परशुरामाला बापाचंच मुलगा उडवायला लागलं. आईचं मुलगा उडवलं त्या रेणुका मातेमुळं परशुरामानं बापामुळं आईचं मुलगा उडवलं. त्याच रेणुका मातेमुळं कृता युग लागलं. द्वापार युगामध्ये, त्रेता युगामध्ये सीतेमुळं रामायण घडलं. त्रेता युगामध्ये द्रौपदीमुळं महाभारत घडलं. आणि कलियुगी गृहे हा कलियुगामध्ये घराघरामध्ये घडतोय. परिणाम करणारा पहिला घटक अंतुरी. दुसरा परिणाम आहे कस्तुरी. कस्तुरी माहिती आहे? हरणाच्या बेबीमध्ये. ती जर कस्तुरी मातीमध्ये मिसळली, मातीमध्ये, खरं तर मातीला काही किंमत नसते. बाजारामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ विकतात पण माती विकायची अजूनही दिवस आले नाही. म्हणून आपण म्हणतो बघा एखादा काही समजा नाश झाला की माती मोल झालं म्हणतो, ज्याला काही मोल नसते. तीच कस्तुरी जेव्हा मातीमध्ये मिक्स केल्या जाते, त्या मातीला तोळ्याची किंमत येते. तोळ्यानं माती विकली जाते. कस्तुरीचा परिणाम होतो. तिसरा आहे चंद्राचा परिणाम होतो. हे जे पिकं उत्पन्न होतात, फळं फुलं धान्य लागतात, त्याला चंद्राचा प्रकाश कारणीभूत आहे. चंद्राचा परिणाम होतो पिकांवर. चौथं सांगितलं चंदनाचा परिणाम होतो. उकळतं तेल आले, पूर्ण असं उकळी आले, त्याच्यामध्ये बोट टाकलं तर बोट तुटून जाईल एवढं तेल उकळलंय. पण तुम्ही ते बोट घालण्याच्या अगोदर जर तिला 52 जर कस्तुरी लावला बोटाला आणि ते जर बोट तुम्ही कस्तुरी लावलं त्या तेला बुडवला, कितीही उकळलेलं तेल एका क्षणात गार होते. एवढा त्या कस्तुरीत त्या चंदनाचा परिणाम होतो. पण प्युअर चंदन बरं, हे बाजारमधलं चंदन नाही, ते कपाळ फोडायची पाळी आहे या चंदनामध्ये. चौथा प्रकार सांगितलाय धूप. एखाद्या ठिकाणी अगरबत्ती लावली वातावरणावर परिणाम होतो. तिसरा सांगितलाय दीप, उजेड. कितीही 10 वर्षाचा अंधार राहू द्या, एक छोटासा दिवा नेऊन लावा, किती वेळ लागेल होतो अंधार जायला? एका क्षणात अंधार जातो. धूपाचा परिणाम, दीपाचा परिणाम, रूपाचा परिणाम होतो. रूप चांगला असतं रूपाचा परिणाम होतो. आणि पुढचं सांगितलंय भूप म्हणजे राजाचाही परिणाम होतो. मागे काही दिवसापूर्वी आमचा बेटमोगराम सलगर फाटा रोड एवढा खराब झाला. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आमदार होते, त्यांच्या मुलीचं लग्न झालं. भाऊजींना माहिती आहे का? मी 8 दिवसाखाली गावाकडे येऊन गेलो, रोड बेकार. 8 दिवसाला गेलो तर चकाचक. असं काय झालं एवढा अर्जंट रोड नाही म्हणजे आमदार साहेबांच्या मुलीचं लग्न आणि त्यांच्या गाड्यासाठी, म्हणजे राजाचा परिणाम झाला. आता तुम्ही बघा एखाद्या ठिकाणी पंतप्रधान यायचं राहू द्या, तिथला गाव तिथला परिसर, धुपाचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे एखादा महात्मा जेव्हा अवताराला येतो किंवा एखादा दुर्जन अवताराला येतो, त्यांचा सर्व परिणाम होतो. एखादा दुर्जन जर एका ठिकाणी असेल तिथं पापात्मक आणि निंदात्मक गोष्टी घडतात. आणि एखादा महात्मा ज्या गावामध्ये या ज्या क्षेत्रामध्ये अवतराला येतो तिथं निर्भयता प्राप्त होते आणि निष्कामता प्राप्त होते. सद्गुरू सिद्धेश्वरी शिवाचार्यजी महाराज गडगेकर यांच्या या गडगाम मठाच्या निमित्तानं आपला परिसर निष्पाप झालाय आणि आपला परिसर निष्काम झालाय. प्रसाद घेता स्वामीचा नाश होय षड रिपुचा. 6 प्रकारचे रिपुचा नाश होतो. काम जातो, क्रोध जातो, लोभ जातो, मोह जातो, मद जातो आणि मत्सर जातो. ह्याचा अर्थ तो निघून जात नाही, ट्रान्सफर होतो. कामाचं रूपांतर नामामध्ये होतो. सकळही
मी काय होते काम जाते. आता इथं देसाई होते माझ्या बाजूला, सुप्रिया विठ्ठलराव देसाई, भगवान पाटील आहेत, आमचे देवेंद्र वसंत गुरुजी आहेत, आमचे शिवलिंगरावजी आले, शिवाजीराव भस्कर आहेत, ही सगळी परिसरातली मंडळी. काम जातो आणि नाम येते. उत्तमराव देसाई सारखे घराकडून फार मोठी परंपरेनं मानतो, वसंतदार मानतो, पण गुरुची कृपा झाली घरात, तिकडचा सगळा डोक्यातला काम गेला. काम दोन प्रकारचे, एक वाचण्याचा काम आणि एक प्राप्तीचा काम, धनप्राप्तीचा काम. ह्या दोन्ही गोष्टी गेल्या आणि अशी मोठी मोठी असंख्य माणसं महाराजांनी कपिलाधार पदयात्रेमध्ये हातानं टाळ्या, पायानं पदयात्रा आणि मुखानं नाम, हा चमत्कार आहे. आणि या विश्वामध्ये संप्रदायाच्या दृष्टीनं जर सर्वात मोठा चमत्कार कोणाच्या माध्यमातून झाला असेल तर ते सिद्धेश्वरी शिवाचार्य महाराज. अरे ते सांगू का, शंकरनगरच्या कारखान्यामध्ये चमत्कार व्हायचा. काय, इकडून ऊस टाकलं, तिकडून गरम गरम साखर निघायची. बंद पडलेला कारखाना, बंद आहे. हा, कारखान्यामध्ये इकडून ऊसाची मोडी टाकली की तिकडून गरम गरम साखर निघायची. हा चमत्कार झाला, वैज्ञानिक चमत्कार. पण या मठाचा चमत्कार सांगू का, तुकार पोरं पाठवून दिली, ते उत्तम कीर्तनकार गायक वादक म्हणून बाहेर पडली. हे आमच्या संप्रदायाचं किंवा या मठाची ताकद आहे. गावात ओवाळून टाकलेली. आता हे पोरं काही कामात बेकार झालं, हे तर कसं होईल असं म्हणणाऱ्या पोरांना महाराजांनी उत्तम कीर्तनकार केलं, गायक केलं, वादक केलं. आज महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकामध्ये लाखो रुपये कमाई करायला महाराज. नावच घ्यायचं झालं तर असे भरपूर माझे मित्र कंपनी आहेत, मी त्याच्यामध्ये स्वतः आहे. आणि कीर्तनकार झालो नसतो जर सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्यजी महाराज झाले नसते तर आम्ही संप्रदायाकडे वळलोच नसतो. का म्हणतो, गावोगाव गेले महाराज. फार मोठी कृपा आहे, विशेष कृपा आहे सद्गुरूंची आपल्या सगळ्यांवर. आपली त्याला किती जाण आहे, आपल्याला त्याची जाणीव असायला पाहिजे. तर आज फार मोठा चमत्कार या निमित्तानं झालाय. पहिला काम गेला, नाम आलं नाम. दुसरा क्रोध गेला, क्रोध, आणि क्रोधाच्या जागी प्रेम आलं. महाराजांचा स्वभाव सगळ्यांनाच माहित आहे. एवढा राग होता महाराजांना, आम्हाला भीती वाटायची आपल्याला ठसका बसते काय. माझा एक कृष्ण आहे नंदगावचा ओंकार स्वामी म्हणून, आम्ही पालमच्या आसपास कुठंतरी मुक्कामी थांबलो होतो. महाराजांची शिस्त होती, श्लोक झाल्याशिवाय, नैवेद्य दाखविल्याशिवाय कोणीही प्रसादाला सुरुवात करायची नाही. आमचा ओम थोडा अवकाळी होता. महाराजांच्या जवळ बसला, ओम रामा पाळण्याचा. महाराज खुर्ची टाकून बसले, ओम इथं बसलाय, श्लोक चालू आहे, नैवेद्य दाखवायले. महाराजांचं सगळीकडे लक्ष आहे. आम्हाला माहित आहे, आम्हाला महाराजांचा चांगला स्वभाव कळला होता, पण आम्ही देणी केली नाही, आम्ही रिस्क घेतली नाही. ओमूला भूक लागली होती, चलून चलून लहान लेकरू, फार वय नव्हतं त्याचं. श्लोक होण्याच्या अगोदर ओमूला सुरुवात केला प्रसाद. महाराज हात एवढा जड पडला ओमूवर, लेकरू जाग्यावर रडलं, डोळे पाळवावर भरल्या ताटावर लेकरू रडलं. आम्हाला खरं त्यावेळेस महाराजांचा राग यायचा, पण आता गुरुजी झाल्यावर कळाले की वेळीच शिक्षा करणं किती आवश्यक आहे. त्यावेळेस राग यायचा. पुढे सर महाराज बोलायचे, महाराज रागवायचे. मी पहिल्यांदा गडग्यामध्ये वारकरी कीर्तन केलं. डांगे सरांना बोलून घेतले, सांगितले प्रेमभाऊ वारकरी कीर्तन करायला फार वाईट वाटते, पुन्हा गडग्यात वारकरी कीर्तन केलं नाही. महाराजांचा कसलाच स्वार्थ नव्हता, एक रुपयाची अपेक्षा नव्हती. महाराज हल्लीचा सगळा विचार करा आणि महाराजांचा विचार करा. भाग्य सांगू का आपल्या सगळ्यांना, असे गुरु आपल्याला भेटले होते जे ऑफलाईन गुरु होते, ज्यांचं फेसबुकला अकाउंट नव्हतं. का होतं, महाराजांकडे साधा मोबाईल होता. आपलं भाग्य ते आपल्याला वेळ देत होते साधा मोबाईल असल्यामुळे. महाराजांच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह नव्हते, टप्पू डायरी होती, लाखो नंबर, बरेच नंबर महाराजांना पाठ होते. काय म्हणणार, महाराजांची बुद्धी म्हणजे कम्प्युटर होतं. राजेश महाराज बरोबर ना, तुम्ही फार मोठे साक्षीदार आहात. पाटील आहेत, आरेकर पाटील आहेत, आपण सगळे मंडळ आहेत, मला सगळ्याची वैयक्तिक नावं घेणं तसंही शक्य नाही. महाराज हे स्वतः चालते होते, कम्प्युटर होते, नंबर तोंडपाठ राहायचे. आता बाकी कोणाबद्दल बोलू नका. परवा एक कविता आली आमच्या अभ्यासक्रमामध्ये. एका मुलाला विचारलं, आईवर कविता लिहिली, तुला आई कशी आवडते? त्या मुलानं त्या निबंधामध्ये लिहिलं, मला ऑफलाईन असलेली आई आवडते, ऑनलाईन असलेली आई मला वेळ देत नाही, ऑनलाईन असलेली आई माझ्या बाबाला वेळ देत नाही, ऑनलाईन असलेली आई माझ्या आजीची सेवा करत नाही, ऑनलाईन असलेली आई माझ्या आजोबाकडे बघत नाही, ऑनलाईन असलेली आई कोणाला बोलते मला कळत नाही. तेव्हा मला द्यायचंच असेल तर ऑफलाईन आई देखील भाग्यवान.
आपली सगळी माझ्या वयाची पिढी, माझ्यापेक्षा मोठी असणारी पिढी भाग्यवान आहे. आपल्या माया लुगडं घालायच्या, लुगडं आपण ज्यावेळेस थकायचो, भागायचो, ती जात्यावर जळायची, आपण जाऊन हळूच तिच्या मांडीवर डोकं टेकवायचो, आपल्याला शांत झोप लागायची, माय पदर पांघरायची. माईच्या पदराची किंमत अनमोल होती. आपण भाग्यवान आहोत, आपल्याला लुगडं घालणारी, पदर असणारी माय होती. मला कीव वाटते त्या लेकरांची ज्यांच्या लेकरांच्या आया जीन्स पॅन्ट टी शर्ट घालतात. ती लेकरांना काय सांगत असतील? करा विचार. महत्व आहे का? सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांचं अनन्यसाधारण महत्व आहे का? गुरूंचं कार्य अनमोल आहे, काही वर्णन करता येणार. आमचे गुरु ऑफलाईन गुरु होते आणि अशा गुरुचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर क्रोध जातो. महाराजांचा क्रोध नंतर फार कमी झाला होता. एवढा क्रोध करणारे महाराज उत्तर कार्यामध्ये, उत्तर अवतारामध्ये एवढं प्रेम करू लागले, लाड करू लागले. काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला. दिल्लीत आलेल्या माणसाला शरीराचा लोभ उरत नाही. कुठेही झोपतो, काही खातो, कसाही राहतो, लोभ जातो. महाराजांनी कपिला घाटची पदयात्रा या परिसरात मला वाटते पहिल्यांदा महाराजांनी यात्रा सुरू केली. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला तो अनुभव याची देई याची डोळा पाहतो. आणि या सगळ्या कार्याला मागच्या सुरुवातीपासून काही खंद्या समर्थकांनी साथ दिली. मला विशेषतः परमादरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचं विशेष अभिनंदन करावं वाटतं. असे काही जणांचा अंतर्गत काही असो, काही देणे नाही. भगवंताच्या संतांच्या बाजूने बोलतोय. आता मराठा आरक्षणासाठी जी काही त्यांची ही जी पायपीट चालली, त्यांचा जो काही संघर्ष चाललाय, एवढा मोठ्या प्रमाणात लढा चाललाय. महाराज भाग्यवान आहोत. ते आरक्षण आपल्याला कधी मिळून दिलं त्यांनी कळालं सुद्धा नाही. फार मोठं योगदान आहे. एकीकडे भक्तीच्या रूपानं सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांचं कार्य अनमोल आहे आणि एकीकडे शक्तीच्या रूपानं प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचं कार्य अनमोल. अंतर्गत वाद असतील, राजकारण काही देणं घेणं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. मला भाजपनं बोलवलं कीर्तन करता का? बिलकुल जातो. कोणता आपण घेतो? वचन ऐका कमळा. मला जर समजा भाजपनं बोलवलं, मला जर काँग्रेसनं बोलवलं कीर्तन करता का? बिलकुल करतो. कोणता आपण घेतो? उभारीला हात. आपण तयार आहे. मी कोणत्याही पक्षाचा नाही. श्रीगुरूंच्या कृपेनं काम केला, क्रोध गेला, लोभ गेला, मोह गेला. मोह दान सुरू झालं. महाराज मोह संपला, त्यानं तो सुरुवात झालं. हवलग्याच्या देशमुखांसारखी मोठी मोठी मंडळी पदयात्रेमध्ये सहभागी झाली. कामाचा नायनाट झाला, क्रोधाचा झाला, लोभाचा झाला, मोह संपला, मद संपला. मद म्हणजे एक माग असतो, माग. हम कुछ कम है, अरे तू कुछ भी नहीं है. ते बोलून गेलो, मत कर तू अभिमान. मोठे मोठे गेले महाराज, तुझं काही अस्तित्व नाही. हा मद जातो आणि सगळ्यात महत्वाचा मत्सर जातो. मत्सर म्हणजे हेवा दावा. मी मोठा कीर्तनकार आहे, इथं कोणी मोठं नाही महाराज. आता आपण जे सगळे आहोत ना महाराज, त्याच्यापैकी कोणीच मोठं नाही. आपण सगळे एका त्या सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांचे साधक भक्त आहोत. आपण त्यांच्या चरणाची पडून राहण्यासाठी आपण त्यांचे अनुयायी आहोत. इथं कोणीच मोठा नाही, लहान नाही. काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला, मोह गेला, मद गेला, मत्सर गेला आणि एकदा हे सगळं गेलं. Oh,
चढीलकार गेले. एकदा चढीलकार गेले की मी तूपणाचा नाश होतो. मी तूपणा गेला, एकदा मी तूपणा गेला. सुख प्रमाण मीतूपणा जातो आणि एकदा मीतूपणा गेला चढीलकार गेले की सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंदमय. आनंदाची प्राप्ती होते. अशीच आनंदाची प्राप्ती आपल्याला श्रीगुरूंच्या अवतार कार्याच्या रूपाने झालेली आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तनाची वेळ पूर्ण झाली. मधल्या 2 साली आणि 5 मिनिटाचा भाव आणि शेवटच्या 2 साली 1 वाजेपर्यंत आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे. शंकर श्रीगुरूंनी जशी बुद्धी दिली त्यांच्या कृपेच्या बळावर यथा बुद्धी यथामती अभंगाच्या 4 चरणांचा धावता भावांचा आपणा सर्वांच्या सहकार्याने आपण पूर्ण केला. एका विधानापासून उरलेले आहे 6 ते 7 मिनिटांमध्ये माझं चिंतन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंपरा जर प्रवाही असेल तर उद्धाराची शक्यता आहे. माझं विधान पुन्हा ऐका तुम्ही. परंपरा जर प्रवाही असेल तरच उद्धाराची शक्यता आहे. ती परंपरा आचाराची असो, ती परंपरा विचाराची असो, ती परंपरा संस्काराची असो, ती प्रवाही राहिली पाहिजे. ही परंपरा मागच्या 16 ते 17 वर्षापासून श्री सिद्धेश्वर भगवान मंदिर नंदगाव ते श्री गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान गडला हे आमचं नंदगावचे 7 गडी मागच्या 16 ते 17 वर्षापासून दर श्रावण महिन्यामध्ये ही नंदगाव ते गडगा पदयात्रा मागच्या 17 वर्षापासून काढत आहेत. श्री गुरूंची त्यांच्यावर असलेली निष्ठा यातून प्रतिपादित होते. एका नंदगावच्या सगळ्या साधकांसाठी कार्यक्रम आमचे मार्गदर्शक त्यांच्याकडून बघून आम्ही बोलायला शिकतोय. आदरणीय श्री विठ्ठलजी ताकवडे सरांचे आगमन झालेले आहे. श्री गुरूंचे निष्ठावंत पाहिजे 6 ते 7 मिनिटांचा श्री गुरु यांची उपस्थिती आहे. मग ती परंपरा आचाराची असो, ती परंपरा विचाराची असो अथवा ती परंपरा संस्काराची असो, अत्यंत विचित्र परिस्थितीमध्ये अत्यंत भयानक प्रतिकूल परिस्थितीमध्ये सद्गुरू सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराजांनी ही परंपरा प्रवाहित ठेवली. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. एकदा बाजूच्या बांगलादेशमध्ये नजर टाकल्यावर आपल्याला महाराजांचा कार्याचा विशेष अनुभव. ज्या काळामध्ये भस्म लावायचे माहित नव्हतं, ज्या काळामध्ये परमहंस ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत ह्याची आम्हाला माहिती नव्हती, ज्या काळामध्ये सप्ताह म्हणजे कशासोबत खातात
याची आम्हाला जाणीव नव्हती. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गावोगाव जाऊन कसलीही अपेक्षा न करता, कसलीही व्यवस्थेची काळजी न करता सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांनी गाँव सबसे उभारे. अगर आप अपने बच्चों को उपहार नहीं देंगे तो वो कुछ समय के लिए रोएगा. जरा गौर से सुनिए. अगर आप अपने बच्चों को उपहार नहीं देंगे तो वो कुछ समय के लिए रोएगा. अगर आप अपने बच्चों को संस्कार नहीं देंगे तो जीवन भर के लिए रोएगा. तो जीवन भर रडू नये, त्याची जीवनभर आयुष्यभर हालापेक्षा होऊ नये म्हणून संस्काराचं फार मोठं जतन करण्याचं कार्य गुरुवर्यांनी केले. संस्कृती जतन करून चालत नाही, संस्कृतीचं संवर्धन केलं पाहिजे. आपल्यापुरती संस्कृती जतन करून चालणार नाही, संस्कृतीचं संवर्धन झालं पाहिजे. आणि नुसतं संवर्धन करून चालणार नाही, संस्कृतीचं संक्रमण झालं पाहिजे. त्या तिन्ही मोठी कार्य महाराजांकडून झालेली आहे. आपण सर्वजण त्या महाराजांच्या कार्याचे अनुयायी आहात. आमचे मार्गदर्शक आदरणीय माळगेजी साहेब, खरं या सर्वांच्याच बळावर सद्गुरूंची भक्तीची प्रेरणा आणि आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सरांची शक्तीची प्रेरणा, या शक्ती आणि भक्तीचा संगम म्हणजे हा उत्सव. आपण गरजवंत प्राणी आहोत. 2 मिनिटांमध्ये सेवा पूर्ण करतोय. ऐका, मानवाच्या मूलभूत 3 गरजा: अन्न, वस्त्र, निवारा. आता परवा मी एका कीर्तनात असं बोललो तर तो मला म्हणाला, महाराज अन्न, वस्त्र, निवारा एवढ्या पुरतं मर्यादित राहू नका, आता त्याच्यामध्ये मोबाईल भी धरा. अरे जिप काट डाली गई अंग्रेजी खंजरों ने, कानून वेदों का रंग कौन खोलेगा. तरुण पीढ़ी को तो मोबाइल से नहीं, भविष्य में किताब भविष्य में किताब परमरतीवर कोण खोलेगा. आम्हाला महाराज भान राहिलं नाही. अशा बेभान झालेल्या युगामध्ये ऐका, त्यावेळेस समुद्रामध्ये वादळ सुटतंय, सगळ्या होड्या, सगळ्या जहाज, सगळे नाव बेभान होतात, सैरभैर होतात, सैराट होतात, दिशाहीन होतात. त्या वादळाच्या परिस्थितीमध्ये समुद्राच्या मध्यभागी एक रडार असते, ज्याला उंच असा भाला असते, त्याला झेंडा असते, त्याला रडार म्हणतात. त्या वादळाच्या परिस्थितीमध्ये त्या समुद्रातलं उंच भागी असणारं रडार बेभान झालेल्या, सैरभैर झालेल्या, दिशाहीन झालेल्या होड्यांना, नावांना, जहाजांना उंच ठिकाणी जातंय आणि सगळ्यांना आपल्याकडे हाक मारून बोलतंय, बाबांनो, जरी तुम्ही दिशाहीन झाला असाल, जरी तुम्ही भरकटला असाल, जरी तुम्ही सैराट झाला असाल, सैरभैर झाला असाल, तरी काळजी करू नका. हे जे रडार दिसतंय ना, तुम्ही ह्या दिशेनं या माझ्या बाजूनं या. तुम्ही किती जरी बेभान झाले असाल तर तुम्हाला या दिशेनं आल्यानंतर धैर्य मिळेल, अक्षय सुख मिळेल. वादळामध्ये सापडलेल्या जहाजांना, होड्यांना जसं ते समुद्रामधलं रडार आपल्याकडं बोलून स्थैर्य देते, अक्षय सुखाची ग्वाही देते, तसं या आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटका आणि तेलंगणा या सध्याच्या या काम, क्रोध, लोभ, आशा, इच्छा, कामना, संस्कार या वाईट गोष्टीमुळे लांब गेलेले, सैरभैर झालेले तरुण या गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान रडारच्या निमित्तानं, हे गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान सैरभैर झालेल्या जीवाला, कोणी कामामुळे आपल्या ध्येयापासून लांब गेलाय, कोणी क्रोधामुळे आपल्या ध्येयापासून लांब गेलाय, कोणी लालसेमुळं, कोणी सत्तेमुळं आपल्या मूळ साध्यापासून, मानवतेपासून जो दूर गेलाय, अशा साधकाला गुरुबुद्धी मठ संस्थानच्या माध्यमातून लिंगैक्य सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांनी त्या रडारची भूमिका केली. बाबांनो, घाबरू नका, किती संकट आले, फक्त त्या भगवंताच्या नामाचा आधार घ्या. तुम्ही इथं या, इथं आल्यानंतर तुम्हाला धैर्य मिळेल, इथं आल्यानंतर तुम्हाला अक्षय सुख मिळेल. माझी विनंती आहे, आपण किती मोठ्या प्रमाणात महाराजांचा पुण्य उत्सव साजरा करतोय, संख्यात्मक महत्वाचं नाही. महाराजांचा पुण्य उत्सव जर खरंच आपल्याला अंतःकरणातून करायचा असेल तर 2च गोष्टी कराव्या लागतील. एक, महाराजांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे आपल्याला जगावं लागेल. महाराजांनी जो आचार सांगितला, महाराजांनी जो विचार सांगितला, महाराजांनी जो उच्चार सांगितला, त्या आचार, विचार आणि उच्चार जर आपण जगणार असाल तरच महाराजांचा खरा पुण्य उत्सव साजरा केल्याचं आपल्याला. अन्यथा कितीही कीर्तन करोत, कितीही सत्य करोत, कितीही असे उत्सव करोत,
महाराजांना पूर्ण आपल्या अनुयायाकडून त्यांच्या चरणाजवळ त्याच वेळेस आपल्याला पूर्णांजली समर्पित करता येईल ज्या दिवशी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे आपण वागू. आणि दुसरी गोष्ट, महाराजांनी हे जे रोटं लावले गुरुजी मतसंस्थांच्या निमित्ताने, हे बोलून गेलो. गुरुजी आहेत, गुरुवर्य पुन्हा आले. इतर ठिकाणी काय होतंय माहित नाही, इतर ठिकाणी उलट तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो, पण हे एक असं मठ संस्थान आहे, हे एक असं संस्कार केंद्र आहे इथं मागच्याला पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो. तर इथं नेक्स्ट बेंचला फर्स्ट बेंचवर आणायचा प्रयत्न केला जातो. आमचे व्यंकटरावांसारखी अनुयायी अजूनही महाराजांच्या पश्चात ही परंपरा जोपासून आहेत. अशीच परंपरा आपल्याला जोपासावी लागणार आहे, तरच खऱ्या अर्थानं श्री गुरूंचं किंवा सद्गुरू सिद्धेश्वर शिवाचार्यजी महाराज यांचं कार्य आपण पुढे नेऊ शकू. अशी जर ग्वाही आपण सर्वजण देणार असाल तरच हा उत्सव करणाऱ्याची जी मेहनत आहे ती सार्थक लागणार. मानवाच्या गरजा तीन, अन्न वस्त्र निवारा, त्या सध्या पूर्णत्वास गेल्या. अन्नाची कमतरता नाही. पूर्वीच्या काळी मी माझे भाऊ भांडून घ्यायचो. लिंगायताच्या घरचं आमंत्रण आलं की मी जेवायला जातो, गुंडाजी बोलवायची त्यावेळेस दर सोमवारी जंगमाला. आम्ही भांडून घ्यायचो. का भांडून घ्यायचो? त्या काळात आम्हाला तिथं भात खायला मिळायचा, घरी मिळत नव्हता. त्या भातासाठी आम्ही भांडून घ्यायचो. आम्ही वारं ठरून घ्यायचो, पुढच्या सोमवारी तुम्ही जा, ह्या सोमवारी मी जातो. त्या काळात भातासाठी भांडायचो. आज एवढी परिस्थिती चांगली आहे अन्नपूर्णा मातेच्या कृपेने, जेवढ्या भातासाठी आम्ही भांडून घ्यायचो त्याच्यापेक्षा 10 पट भात आज रोज आमच्या घरी मोरीला जातो म्हटलं तरी वागू ठरू नये. अन्नपूर्णा मातेची कृपा असल्यावर. वस्त्राच्या बाबतीमध्ये सुकाळ आहे. एकच खमीस असायचा. दोघं भाऊ गावाला जाताना ह्यानं गावाला गेलं की त्यानं घालायचं, त्यानं गावाला गेलं की ह्यानं घालायचं खमीस. बरोबर सर? पूर्वीच्या काळी एकच खमीस धुवून घालायचे. माईला एकच लुगडं असायचं, एखादं लुगडं असायचं. 2 असतील फार तर मोठ्या घरचे असेल तर एक बदलून घालायची. आता कोणत्याही बापाच्या घरी जाऊन बघा, कपाट भरून ड्रेस आहे. आमचे तर गायक वाजत दिवसातून 3 ड्रेस बदलले तरी सुकाळ नाही, एवढा ढीग लागून गेलाय. एखादी माय माऊली समजा दुर्दैवानं आयुष्य संपन्न म्हणून गेली, जाऊ नाही कोणी, एखादी गेली तर आता तिचं कपाट जाऊन उघडा. तिच्या कपाटात एवढ्या साड्या आहेत की त्या साड्यावर तिचा कार्यक्रम होतो. वेगळी लाकडं आणायची गरज नाही. एवढी वस्त्रांची आम्हाला सुकाळ. अन्नाच्या बाबतीमध्ये परिपूर्ण आहोत, वस्त्रांच्या बाबतीत आहोत. निवाऱ्याची तर गंमत नाही महाराज. पूर्वी एकच घर असायचं, 2-3 भाऊ नांदायचे, 7-8 लेकर व्हायचे एकाच घरात. आता स्पेशल बेड, स्पेशल किचन, स्पेशल हॉल, स्पेशल टॉयलेट, स्पेशल बाथरूम, सगळ्या गोष्टी स्पेशल झाल्या. पण समाधान मात्र एवढं दूर गेलंय. इमारतीच्या उंची वाढल्या पण माणुसकीच्या इमारतीची उंची मात्र फार कमी झाली. हे आमचं दुर्दैव आहे. अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत, वस्त्राच्या बाबतीत आहोत, निवाऱ्याच्या बाबतीत आहोत. आता जर दुष्काळच कशात असेल तर तो दुष्काळ आहे संस्कार. एक माय 4-4 पोरांना पोसायची. आता 4 पोरं असूनही एका माईला पोसू शकत नाही. हा दुष्काळ. दर शिवरात्रीला, दर सोमवारला आम्ही मठामध्ये जायचो. आजही भेटवण्याला ती प्रथा सुरू आहे. आमच्या गुरूंचा आम्हाला विसर पडलाय, आमच्या संतांचा विसर पडलाय, आमच्या आईबापांचा विसर पडलाय, आमच्या विचारांचा विसर पडलाय. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, 2 गोष्टी कधीच विसरू नका. एक, तुमच्यावर संस्कार केलेले मायबाप आणि तुम्हाला भक्ती मार्गाला लावले तुमचे श्री गुरु आसपासून. दुर्दैवानं आम्हाला ह्या दोन्ही गोष्टी कळत नाहीत. एकांतात सेवा पूर्ण करतो. महाराज आम्हाला असताना कळाले नाहीत, गेल्यानंतर महाराजांचं महत्व कळतं. संतांचं दुर्दैव आम्हाला किंवा संतांचं काय धोकाची का म्हणा की संत असताना हयातीत आम्हाला कळत नाही, गुरु असताना महत्व त्यांचं कळत नाही, गेल्यानंतर पश्चाताप होतो. एका मुलाला बाप सारखा म्हणायचा, बाळ्या ते चप्पल वाकडी पडली नीट कर. राग यायचा बाळ्याला. हे तेव्हा तो फॅनच्या रथान बंद कर, आता नाही ते सांगायचं. ते टीव्ही चालू आहे, टीव्ही बंद कर. ते कुंडी वाकडी पडली, कुंडी सरळ कर. पेपर वाकडा पडला, पेपर सरळ कर. हे कर ते कर, हे कर ते कर, हे कर ते कर. पोरग वैतागून गेला. काय म्हातार किरकिर करायला म्हणजे चपल्या दुरुस्त कर, फॅन चालू आहे बंद कर, नळाचं पाणी वाया चाललंय नळ बंद कर, टीव्ही विनाकारण चालू आहे टीव्ही बंद कर, पेपर नीट कर, कुंड्या नीट कर. हे काय लावलंय किरकिर. वर्ग गेलं वैतागून. मुलाला वाटतं कधी एकदा शिक्षण पूर्ण होते, कधी एकदा नोकरी लागते, कधी ह्याला सोडून जाऊन राहते लातूर नांदेडला. वर्ग गेलं वैतागून. योगायोगानं अभ्यास केलं, त्याला नोकरीचा कॉल आला. एकच जागा होती, 100 पोरांना बोलवलं होतं, पण ह्याला बापानं सांगायचं रोज चप्पल नीट कर, हे नीट कर, ते नीट कर. त्याला सवय लागली. इंटरव्ह्यू साठी गेला. 5 मजली बिल्डिंग, 100 मुलं आले, एकच जागा, मोठी पोस्ट. मुलगा इंटरव्ह्यूला गेला. पहिल्या मजल्यावर चपल्या सोडताना सगळ्या बाकीच्या चपला वाकड्या तिकड्या पडल्या होत्या. सवयप्रमाणे त्यानं सगळ्या चपल्या नीट करून व्यवस्थित केल्या. गेला पुढे गेला.
दुसऱ्या मजल्यावर सगळे पंखे सुरू होते आणि कोणीच नव्हतं. त्यानं ते सगळे बटन बंद केले, वाया जाणारी वीज वाचवली. तिसऱ्या मजल्यावर गेला, दुसऱ्या मजल्यावर, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअरला गेला. तिथं टीव्ही लावलेले होते, कोणीच बघायला नव्हतं, सगळे टीव्ही बंद केले. चौथ्या मजल्यावर गेला, त्या कुंड्या इकडे तिकडे पडल्या होत्या, अस्ताव्यस्त झाल्या, त्या सगळ्या कुंड्या त्या सवयीप्रमाणे व्यवस्थित ठेवल्या. पेपर वाकले तिकडे पडले ते कालचे सगळे घडी घालून व्यवस्थित ठेवले. 4 मजले क्रॉस करून 5व्या मजल्यावर इंटरव्ह्यूच्या ठिकाणी गेला. पुढे 10-20 लोकांची इंटरव्ह्यू होते, सगळ्यांची इंटरव्ह्यू संपत आले. शेवटी ह्याला बोलवल्या गेलं. ज्यावेळेस तो हॉलमध्ये गेला, 7 लोकांची कमिटी बसलेली होती. त्या लोकांनी गेल्या गेल्या त्याला सांगितलं, बाळा तुझं सिलेक्शन झाले, उद्यापासून नोकरीला येईल. काही प्रश्न विचारला नाही, नाही कसला इंटरव्ह्यू नाही, काही विचारपूस, कागदपत्र डॉक्युमेंट चेकिंग नाही, काहीच नाही, डायरेक्ट नोकरी. साहेब का गरीब खर्चा करताय, काय झालं? काय नाही म्हणाले, तुझं आम्ही सिलेक्शन केले, तू उद्यापासून जॉबला येत, त्याचा आनंद गगनात नाही ना. पण साहेब तुम्ही मला प्रश्न न विचारता मला तुम्ही का सिलेक्ट केले मला हे कळलं पाहिजे. त्या समितीच्या लोकांनी सांगितलं, बाळा आमची ही जी जागा आहे इथं भरायची, ही जागा आम्हाला कागदोपत्री हुशार नको आहे, ह्या जागेवर कामाचा माणूस पाहिजे. तुझी पहिल्याच ग्राउंड फ्लोअरला तुझं चपला नीट केलास ना, तिथं CCTV लावलेली होती आणि बघितली की तुला अस्ताव्यस्त पण आवडत नाही, तुझं काम टापटीप आहे. पहिला टक्का तुला तिथंच मिळाला. दुसऱ्या पायरीवर तुझी वीज बचत केलास, आम्हाला बचत करणाराच माणूस पाहिजे, आमच्या कंपनीला दिवाळी खुश करणारा माणूस आम्हाला नको. तिसऱ्या टप्प्यावर तू टीव्ही बंद केला, चौथ्या टप्प्यावर कचरा कुंड्या, तुला वृक्षांची निगा करण्याची आवड आहे आणि 5 टप्प्यातून तुझं CCTVच्या माध्यमातून इंटरव्ह्यू घेतलंय. कोणीच मुलगा या बाबतीमध्ये खरा उतरू शकला नाही. तू मात्र ह्या सगळ्या बाबतीमध्ये खरा उतरला. जा उद्यापासून क्लास 2च्या पदासाठी तू पात्र राहायची. ऑर्डर हातात घेतल्याबरोबर महाराष्ट्राच्या सर्वांगाने उद्या त्याला आत्ता कळालं, आपल्या बापानं आपल्याला ह्याच्या गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टी जीवनात यशस्वी होण्यासाठी किती गरजेचं आहे. आम्हाला राग यायचा सिद्धेश्वरलिंग शिवाचार्यजी महाराज जेव्हा सांगायचे ना, हे भस्म लावून जेवायला बसा, राग यायचा महाराज. त्यावेळेस आम्हाला ते कळत नाही. महाराज सांगायचे त्र्यंबक अगोदर हे गाथा भजन करा, मग जेवायला जा. आम्हाला राग यायचा, भूक लागायची. पण आत्ता कळते महाराज किती योग्य होते आणि आम्ही किती अज्ञानी होतो. जानतेने गुरु भजिले, जाणत्या माणसानं काय करावं, गुरु भजावं का? तेने कृत कार्य होईते, जैसे मूळ चिंतने सहजे, शाखा पल्लव संतोषती. माऊलीने गोड वर्णन केले. अरे जर समजा झाड फुलायचं असेल, मुळाला पाणी घाल, मुळाला. सिद्धेश्वरलिंग शिवाचार्यजी महाराजांनी 8 रूपी मुळाला पाणी घातले. म्हणून हा जो समाज, हा जो आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा ह्या राज्यातून किती आलं जमलेत ना महाराज, केवळ महाराजांचं आपल्या सर्वांवर निस्तांत असलेलं प्रेम काढलं. त्यावेळेस त्याला कळालं, बापाच्या संस्कारामुळे आपल्याला नोकरी लागली. मुलगा धावत घराकडे गेला, बाप वाट बघत होता, मुलगा सकाळी गेलेला कधी येईल. ज्यावेळेस मुलगा येऊ लागला घराकडं, बाप असंबीच होऊन बघू लागला. मुलगा रडत घराकडे येत होता. ज्यावेळेस मुलगा घराच्या जवळ आला, बापाला त्याचा चेहरा दिसला. बापाला वाटलं आज सुद्धा ह्याला नोकरी लागली नाही. बापानं जवळ आल्या मिठी मारली, बाळ्या घाबरू नको रे, तुझ्यासाठी 2 एकर शेत विकेन, पण काळजी करू नको, मी अशापर्यंत घाबरू नको. त्या बाळानं रडता रडता सांगितलं, बाबा मी आज जे रडतोय ना, नोकरी लागली नाही, मी रडत नाही, मला नोकरी लागली बाबा, पण खरं नव्हता. आज जे मला नोकरी लागली त्या माझ्या शिक्षणामुळे लागली नाही, तुमच्या संस्कारामुळे मला नोकरी लागली. संस्काराचं एवढं मूल्य आहे आणि या संस्काराची फार मोठी पाठशाळा कोणती असेल तर गुरुबुद्धी मठ संस्थान घडवाय. मी सुरुवातीला बोलून गेलो, शैव संप्रदायाचं आध्यात्मिक सर्वश्रेष्ठ केंद्र, संस्कार केंद्र जर कोणतं असेल तर गुरुबुद्धी मठ संस्थान आहे. आणि त्याचे हेडमास्टर कोण होते तर सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज. अशा श्रीगुरूंच्या पुण्योत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. फार वेळ घेतलेली आहे. मला झालं बोल्यावा, गुरुजी हात करायले, पण शिकलो इथं. आता इथं बोलणं मध्यंतरी फार मोठा गॅप पडला होता, तुम्ही बोलवलं नाही आम्हाला. काय महाराजांची कृपा झाली, या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी मिळाली. इथं कीर्तन करणं म्हणजे साक्षात कपिलाधार मन्मथ स्वामीचं कीर्तन करणं.
अक्षय सुखाची प्राप्ती होते, सुख ब्रह्मानंद होय, सर्वोच्च आनंदाची प्राप्ती होते. आणि त्याकरिता लक्ष्मण महाराज आपल्याला विनंती करतात, लक्ष्मण म्हणे घ्या हो. लक्ष्मण महाराज विनंती करतात, तुम्ही घ्या. काय घ्या? श्रीगुरूची कृपा प्राप्त करू घ्या, श्रीगुरूच्या कृपेस पात्र व्हा आणि त्याच्या बळावर जन्म मृत्यू चुकवा हो. आपल्या जन्म मरणाचा फेरा चुकून अक्षय सुखाची प्राप्ती करून घेऊन तुम्ही ज्या मूळ शिवतत्वापासून आलात त्या शिवतत्वाला तुम्ही जाऊन आपल्या जीवनाची सार्थकता करून घ्या. तशी सार्थकता करून घेण्याची सद्बुद्धी अनंत कोटी ब्रह्मांड नायका शिवशंकर आपल्या सर्वांना देव. आणि ज्यांचा पुण्यस्मरण उत्सव आपण करत आहोत असे स्वानंद सुखनिवासी लिंगैक्य शिवाचार्यजी महाराज गडगेकर यांचीही विशेष कृपा आपल्या सर्वांना प्राप्त हो अशी उकलने प्रार्थना करतो. या ठिकाणी मला संधी दिला समस्त संयोजक आयोजक, विशेषतः ग्रामस्थ गडगा, विशेषतः आमचे सगळी कीर्तनकार मंडळी, गायक मंडळी, वादक मंडळी, एकदा गायक वादकांसाठी टाळ्या वाजवा. माझी विनंती आहे, वर्षभर तुम्ही कुठेही 4 राज्यामध्ये कार्यक्रम करा, पण आप्पांच्या पुण्यस्मरणाला आपण हा उत्सव करण्यासाठी इथं याल, तशी सदस्य आपणाला देऊ. या ठिकाणी सगळी अखिल भारतीय सेवा संघटनेचे प्राध्यापक धोंडे सरांचे मावळे सगळे आमचे समर्थक, आमचे मार्गदर्शक उपस्थित आहेत. स्त्री पुरुष आबालवृद्ध सगळी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा सद्गुरू सिद्धेश्वर शिवाचार्यजी महाराज गडगेकर यांच्या चरणी समर्पित करतो.